आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं हे वाक्य कोणी म्हटलं होतं हे सर्वांनाच ठाऊक आहे। या किल्ल्याचा इतिहास व स्वराज्याचे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि किल्ला स्वराज्यात आणण्यासाठी दाखवलेलं शौर्य व दिलेल्या बलिदानाचा साक्षीदार हा आजचा सिंहगड किल्ला। पूर्वी कौंडिन्य ऋषींच्या नावावरून कोंढाणा या नावाने ओळखला जात होता। किल्ल्यापर्यंत पोहोचायचा माझा प्रवास कामिनी घाटातून सुरू झाला। हा किल्ला पुणे शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर असून हवेली तालुक्यातील डोंजे गावात आहे। डायरेक्ट किल्ल्यापर्यंत बस नसल्यामुळे पुण्यात पोहोचून पहिला शेअरिंग ऑटो रिक्षा, नंतर गडावर जाण्यासाठी 70 रुपये देऊन शेअरिंग गाडीने मी किल्ल्यापर्यंत पोहोचली। किल्ल्याचं डागडुजीचं काम चालू असल्यामुळे आपल्याला हा किल्ला आजही चांगल्या कंडिशन मध्ये पाहायला मिळतो। नमस्कार मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मज्जेत असाल। तर आज मी आलेली आहे पुण्यातील एका अतिशय जुन्या आणि ऐतिहासिक किल्ल्यावर, जे जवळजवळ 2000 वर्ष इतका जुना हा किल्ला आहे आणि ह्याचं नाव आहे कोंढाणा किल्ला, ज्याला सिंहगड सुद्धा बोललं जातं। जेव्हा तानाजी मालुसरे या किल्ल्यावर हा किल्ला जिंकण्यासाठी आले तेव्हा त्यांनी त्यांचे प्राण गमावले, पण त्यांनी हा किल्ला जिंकला आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं, किल्ला आला पण सिंह गेला, त्याच्यामुळे या किल्ल्याला सिंहगड म्हटलं जातं। तर आता मी आहे किल्ल्याच्या पार्किंग लॉटमध्ये आणि तुम्ही जर तुमची स्वतःची प्रायव्हेट व्हेकल घेऊन येत असाल तर तुम्ही इकडे पार्क करू शकता आणि इकडनंच आपल्याला किल्ल्यात प्रवेश करायचा आहे। तर चला, आज हा किल्ला आपण एक्सप्लोर करूयात। 14व्या शतकात हा किल्ला कोळी राजा नागनाई ह्याच्याकडे होता। तथापि 1338 मध्ये मोहम्मद बिन तुगलक यांनी हा किल्ला ताब्यात घेतला। तर मित्रांनो, हा दरवाजा तुम्ही पाहताय माझ्या मागे, तो आहे पुणे दरवाजा। इकडनं आपण किल्ल्यात एंटर करतो आणि इथे फक्त हाच एक पहिला दरवाजा नाही, तर ह्याच्या मागोमाग असे 2 दरवाजे आहेत, म्हणजे टोटल असे 3 दरवाजे आहेत इकडे। आणि तसं तर इकडे एक बोर्ड सुद्धा लावण्यात आलेला आहे, तर ह्याच्यावर सगळी इन्फॉर्मेशन आहे, तर तुम्ही ते पाहू शकता। तर आता आपण किल्ल्यात प्रवेश करूया। नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी भोसले यांना पुण्याचा प्रदेश देण्यात आला। त्यावेळीस आदिलशाहीला वाटले की शिवाजी महाराज देखील आदिलशाही सत्तेचा स्वीकार करतील, परंतु शिवरायांनी स्वतःचे स्वराज्य स्थापन केले। तर मित्रांनो, हा जो तिसरा दरवाजा आहे पुणे दरवाजा, तिकडनं एंटर झाल्यानंतर मग आपल्याला इथे अशा 2 पहारेकऱ्यांसाठी देवड्या पाहायला मिळतात, या साईडला आणि त्याच्या समोरच या साईडला, आणि इथून आपण किल्ल्यात प्रवेश करतो। तर मित्रांनो, प्रवेश करताच थोडंसं पायऱ्याच्या वाटेंनी पुढे चालत आलं की आपल्याला इकडे एक बोर्ड पाहायला मिळतो, जिकडे लिहिलंय घोड्याची पाग, तुम्ही पाहू शकता। आता ही जी जागा आहे घोड्यांच्या पागा, ते ॲक्च्युली कातळात कोरलेल्या आहेत आणि इकडनं आपण अशा खोल्या आहेत। तर बाहेर लिहिलं होतं की जे घोडे होते किल्ल्यावरचे, जे सरदार होते त्यांचे जे घोडे होते ते इकडे लावण्यात येत होते। आणि पागा म्हणजे तबेला, म्हणजे जे घोडे आहेत त्यांच्यासाठी हा तबेला होता। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे असं कातळात कोरलेलं संपूर्ण हा जो भाग आहे तो बनवलेला आहे आणि इकडे मध्ये मध्ये असे खांब पाहायला मिळत आहेत आणि खाली खरं तर पाणी साचले, त्याच्यामुळे इकडे जास्त लांब जाऊ शकत नाही, पण तिकडे मला वाटतं पाण्याचं टाकं असेल। तर या किल्ल्यावर अशी ही वास्तू आहे। आता आपण बाकीचा जो किल्ला आहे तो पाहून घेऊयात। तर मित्रांनो, आता मी थोडंसं पुढे गेली होती जिकडे ते घोड्याची पाग होती। तर खरं तर इकडे असं अजून एक राईट साईडला, म्हणजे किल्ल्यात एंटर केल्यानंतर मग राईट साईडला एक रस्ता जातो आणि इकडे असा बोर्ड लावण्यात आलेला आहे तोफखाना, आणि इथून आपण जो तोफगोळे असतात ते ठेवण्यासाठी हा तोफखाना वापरण्यात येत होता। आता आपण तो पाहूयात। तर मित्रांनो,
तुम्ही हा तोफखाना पाहू शकता. खरं तर तुम्ही इकडच्या ज्या भिंती आहेत त्या एकदम मजबूत भिंती आहेत आणि खूप जाड्या अशा भिंती आहेत. आणि वर जर आपण ह्याचं छप्पर पाहिलं तर हे पण दगडांचंच बनवलेलं आहे, दगडांना रचून बनवण्यात आलेलं आहे. तोफगोळा कुठूनही आला म्हणजे समोरून किंवा आजूबाजूने दुश्मनांनी कुठून पण तोफगोळा जर दागला तर तो इकडे येऊन पडणार नाही आणि इकडचा तोफगोळ्याचा किल्ल्यावरचा जो साठा आहे त्याचं नुकसान नाही होणार. तर मित्रांनो, या जागेवर येऊन इकडच्या जर तुम्ही भिंती पाहिलं तर इकडे असं काय काय लिहून ठेवलेलं आहे. SS, NS कोण आहे ती लोक. आणि मेन म्हणजे एवढ्या चांगल्या एवढ्या ऐतिहासिक वास्तूवर येऊन तुम्ही असं आपलं स्वतःचं नाव लिहिता. म्हणजे ह्या भिंतीवर ज्यांनी हे किल्ले घडवले, निर्माण केले आणि हे किल्ले लढले त्यांची नावं बोर्डवर पाहायला मिळतात आणि हे असे दगडांवर आपापली नावं लोक लिहून ठेवतात. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. तर जर तुम्ही असं कुठच्या गड किल्ल्यांवर किंवा ऐतिहासिक वास्तूवर जात असाल तर प्लीज असं करू नका, ही रिक्वेस्ट आहे. आदिलशाहीने शिवरायांचे वडील शहाजी राजांवर कटक कारस्थानाने गुन्हा दाखल केला व त्यांना तुरुंगात टाकले. त्यामुळे आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी शिवरायांनी 1649 मध्ये आदिलशाहीला हा किल्ला परत दिला. तर मित्रांनो, या किल्ल्यावर आपल्याला जागोजागी पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. ह्या साईडला एक आहे आणि त्याच्या समोरच इकडे अजून एक पाण्याची टाकी आहे. आणि मगाशी किल्ल्यात येताना मी अजून एक टाकी पाहिली. तर मित्रांनो, किल्ल्यातून थोडंसं आतमध्ये आलं की इकडे एक बोर्ड पाहायला मिळतो, टिळक निवास. खर्च तो असा वाकडा झाला आणि ते जास्त क्लिअरली वाचता पण येत नाही आहे. तर आपण सरळ न जाता राईटला जाऊया आणि इथे आपण टिळकांचा निवास आहे, निवासस्थान ते पाहून घेऊयात. रामलाल नंदराम यांच्याकडून या ठिकाणी जागा खरेदी करून या जागेवर बंगल्याची निर्मिती करण्यात आली आणि या बंगल्यामध्ये लोकमान्य टिळक येत असत व त्यामुळे या बंगल्याला टिळक बंगला असे नाव पडले. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या किल्ल्यावर आपल्याला जे लोकमान्य टिळक यांचं निवासस्थान पाहायला मिळतंय. खरं तर इकडेच जी भेट झाली होती गांधीजी आणि टिळकांमध्ये ती याच जागेवर झाली होती. तर तुम्ही या जागेवर तुम्ही हे त्यांचं स्मारक उभारण्यात आलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपण जो किल्ल्याचा पुढचा भाग आहे तो पाहून घेऊयात. तर पाठीमागे आपण टिळकांचं निवासस्थान पाहिलं तर इकडनं एक रस्ता जातो. इकडे आता पुढे काय पाहायला मिळेल? राजाराम महाराजांची समाधी. ठीक आहे, धन्यवाद. तर इथे आपल्याला राजाराम महाराजांची समाधी आहे ती पाहायला मिळेल. तर आता आपण पाहून घेऊयात. तर मित्रांनो, राजाराम महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच आपल्याला ही हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते आणि छोटंसं असं मंदिरासारखं इकडे बनवण्यात आलेलं आहे. राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत 11 वर्षे टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वय अवघ्या 30व्या वर्षी शनिवार दिनांक 3 मार्च इसवी सन 1700 या दिवशी सिंहगडावर निधन झालं. तर मित्रांनो, नरवीर तानाजी मालुसरे यांनी लढता लढता जिथे आपला हात गमावला ती ही जागा आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो इकडे असा एक छोटासा असा स्मारक इकडे उभारण्यात आलेला आहे आणि तुम्ही जागा पाहू शकता. टोणागिरीचा उर्फ तानाजी कडा हा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढले.
खरं तर हा जो किल्ला आहे तो बऱ्यापैकी मोठा किल्ला आहे, त्याच्यामुळे थोडा कन्फ्युजन आहे इकडे. म्हणजे काय पॉईंट कुठून जायचं आणि कुठला पॉईंट पहिला पाहिजे ते समजत नाही. जर इकडे गाईड वगैरे अवेलेबल असते तर खूप बरं झालं असतं, कारण की जो संपूर्ण किल्ला आहे तो आपल्याला पाहता आला असता आणि त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशनसुद्धा दिली असती. आता मी आलेली आहे झुंजार बुरुजावर आणि या बुरुजावर जर तुम्ही पाहिलं तर आपल्या इकडे बरेचसे जे जांगे आहेत ते पाहायला मिळतात. खरं तर हे जे आहेत ते शत्रूवर वार करण्यासाठी आणि नजर ठेवण्यासाठी वापरण्यात येत होते. आणि पूर्वीच्या काळी तुम्ही विचार करू शकता की या ठिकाणाहून या एवढ्या सगळ्या जंग्यांचा उपयोग या बुरुजावर होतो. तर हा खऱ्यामध्ये झुंजार म्हणजे शत्रूशी झुंज देण्यासाठी हा बुरुज बांधला असावा. 1665 मध्ये पुरंदराचा तह झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना मिर्झा राजे जयसिंग याला हा किल्ला द्यावा लागला. परंतु कोंढाणा किल्ला हा स्वराज्यात हवा हे छत्रपती शिवाजी महाराजांना वाटत होते. त्यामुळे महाराजांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांना किल्ला ताब्यात घेण्यासाठी सांगितले. त्याच दरम्यान तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे लग्न ठरले होते, पण 4 दिवसांवर आलेले रायबाचे लग्न रद्द करून तानाजी मालुसरे आणि आपले भाऊ सूर्याजी मालुसरे यांच्यासोबत काही निवडक मावळे घेऊन कोंढाणा किल्ला काबीज करण्यासाठी निघाले. तर मित्रांनो, तुम्ही ही तटबंदी पाहू शकता. इथून म्हणजे या ठिकाणाहून खालून तानाजी मालुसरे आणि बाकीचे मावळे जे किल्ल्यात चढले होते ते इथून चढले होते. दोरीच्या साह्याने ते वर चढले होते. तानाजी व त्यांच्यासोबतचे मावळे डोनागिरीच्या कड्यावरून माळाने सरळ सरळ चढत वर गेले. तेवढ्यात गडावरच्या शिपायांना चाहूल लागली. किल्ल्यावर भयानक कल्लोळ उडाला. तानाजी व त्यांच्या मावळ्यांनी हर हर महादेव म्हणून शत्रूवर हल्ला केला. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत जो कल्याण दरवाजा आहे तिथे, आणि हा किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे. आपण जिथून आलो तो होता पुण्याचा दरवाजा आणि हा आहे कल्याण दरवाजा, कारण की खाली कल्याण नावाचं गाव आहे आणि त्या गावातून हा रस्ता येतो, या किल्ल्यात येतो. तर मित्रांनो, आता मी आलेले आहे जो कल्याण दरवाजा आहे तिथे, आणि या दरवाजाच्या म्हणजे मी आली तर उलट्या साईडनी कल्याणवरनं जेव्हा आपण येतो तेव्हा आपण असे समोरून येतो. पण तुम्ही इथे पाहू शकता, इथे पहारेकऱ्यांची देवडी आहे आणि हा आहे तो कल्याण दरवाजा म्हणजे तो मुख्य प्रवेशद्वार. आणि तुम्ही इथे पाहू शकता हा खूप मोठा असा द्वार आहे इकडे, कंप्लीट एकदम. तिकडे कल्याण दरवाजाजवळ सूर्याजी आपल्या मावळ्यांसोबत थांबले होते. तेवढ्यात कोणीतरी आतून दरवाजा उघडला. किल्लेदार उदयभान आणि तानाजी यांच्यात मोठे युद्ध झाले आणि लढता लढता तानाजींची ढाल तुटली. तरी त्यांनी आपल्या कमरेचा शेला डाव्या हातावर गुंडाळून उदयभानाचे घाव आपल्या डाव्या हातावर झेलत होते. तेव्हाच उदयभानाने तानाजींचा हात कापला. तरी सुद्धा एका हाताने लढून तानाजींनी उदयभानाला गंभीर जखमी केले आणि तानाजींना वीरमरण आले. तर मित्रांनो, जो पुणे द्वार आहे तो जसा 3 भागांमध्ये डिवाइड आहे तसाच हा कल्याण द्वार आहे. आणि खरं तर हा कल्याण द्वारचा हा दुसरावाला भाग आहे. कल्याण द्वारचे फक्त 2च भाग आहेत. तर समोरच एक आहे आणि मागे एक आहे, जिथून आता मी आली. आणि खरं तर मी असाच एक फेरफटका मारला इकडे, असा नजरेचा फेरफटका मारला, तर मला एक गोष्ट दिसून आली. ती म्हणजे 2 मोठे बुरुज आहेत आणि बुरुजाच्या वर म्हणजे या भिंतीवर इकडे एक तुम्हाला दिसत असेल तर मी झूम करून दाखवेन तुम्हाला. तिकडे एक हत्ती आहे आणि हत्तीचं शिल्प असं कोरलेलं आहे आणि त्याच्यावर मावळा वगैरे बसल्याचं असं आपल्याला इकडे शिल्प पाहायला मिळतंय. किती इंटरेस्टिंग आहे हे. आणि असंच सेम असं इकडे बाजूला पण होतं, पण तुटून गेलं, त्याच्यामुळे या साईडला नाही आहे ते. तर इथे समोर आपल्याला जो कल्याण द्वार आहे त्याचा जो पहिला भाग आहे तो पाहायला मिळतो. खरं तर ह्या पायऱ्या होत्या चांगल्या, पण ह्या थोड्याशा ढासळून खाली आलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. तर इथे सुद्धा आपल्याला पहारेकऱ्यांची देवडी पाहायला मिळते या बाजूला. आणि समोर आहे पहिला प्रवेशद्वार.
आपल्या भावाचा मृत्यू झाला हे सूर्याजींना समजले, तरी सुद्धा हार न मानता सूर्याजींनी मावळ्यांना धीर देऊन हा किल्ला लढवला आणि कोंढाणा किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवला. तो दिवस होता 4 फेब्रुवारी 1670. तर मित्रांनो, इथे आहे देव टाके. खरं तर हे स्वच्छ पिण्याचं पाणी आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे इथलं स्वच्छ पिण्याचं पाण्याचं टाकं आहे. देव टाकं याला म्हणतात. आणि तुम्ही पाहूच शकता की किती स्वच्छ आहे हे पाणी. आणि तिथून समोरून जर तुम्ही पाहिलं तर पाणी असं झिरपून आतमध्ये पडतं आहे. आणि वर हे पाणी खराब होऊ नये म्हणून असं छप्पर बांधण्यात आलेलं आहे. मित्रांनो, या किल्ल्यावर इतके पाण्याचे टाके आहेत, म्हणजे मी मगासपासून टाके पाहते पाण्याचे. आणि हा आहे इथला हत्ती टाके बरोबर. भरपूर मोठा असा हा टाका आहे, तुम्ही पाहू शकता. पूर्वी गडावर कोळ्यांची वस्ती होती आणि भैरव हे कोळ्यांचे दैवत. त्यामुळे येथे अमृतेश्वर प्राचीन मंदिर आहे. मंदिरात भैरव व भैरवी अशा 2 मूर्त्या दिसतात. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या स्मारकामध्ये आत गेल्यावर एक वेगळं चित्र दिसलं. एका जागेवर तरुण मुलं आणि मुली स्मारकासमोर सेल्फी काढत होते, तर दुसऱ्या बाजूला एक वयस्कर आजोबा पोवाडा गात होते. आणि यांना पाहून अंगावर शहारा आला. 2 मिनिटासाठी असे वाटले की इतिहास माझ्या समोरच आहे. सगळे एका जागेवर या, म्हणजे सांगायला गावतं. ऐका, हे बघा, नेता वाचता सगळ्यांना येतं. पहिले सांगतो, मराठी सगळ्यांना समजते ना. स्वराज्यात हिंदवी स्वराज्याची निर्मिती तानाजी मालुसरे. हाईट कसे 7 फूट, छाती 58, तलवार 35. तानाजी हा सातारचा गोडवलीचा बाबाजी मालुसरेच्या घराण्यातला. आईचं नाव पार्वता, वडिलाचं नाव काळूराम, मग शनार बाबा गाजत. तानाजीने वाघ सुद्धा पाळून फाडल्यात, कुस्त्या केल्या, ह्या सगळं परिषद चालून काढलेला असतो. तानाजीचा मुलगा रायबा, त्याचं लहानपणी लग्न ठरलं. म्हणून आपल्याला असं वाटतं की दुधात साखर पडली तर किती गोड होईल. तसं शिवाजी महाराज रायबाच्या लग्नात आले तर केवढा सोहळा आणि केवढा आनंद. म्हणून बाया माणसाची सगळ्याची चर्चा सुरू झाली. मग तानाजी मालुसरे जासोदांनी सांगितले, मालुसरे आले. तेव्हा तानाजी मालुसरे गेले. मानाचा मुजरा का आले? रायबाचं लग्न थाटामाटाने करा. हा मालुसरे, किल्ला जर नाही जिंकला गर्दना फेकल्या जाईल. एक मराठा तो लाख मराठा तांडा फोडतो असं. मग तानाजी सूर्याजी निघून घेऊन शाडी फौज तानाजी येऊन पश्चिमेला तेलकट बांडी अंगाला उदगा अंबाबाई यशा घोरपडीला काढली. जातीच का नाही तर तुकडे हात सोलला पट्टात एका मागे एक किल्ले चढत. उदे भांडे किल्लेदार दोघाचा वारावर वार. तानाजीची उडवली ढाल, छळतो शेल्यावर रक्तानी नहालेलं. धान्या रात्र आईचे वारस 40 किलोचा खाव मारला आणि लात उघड त्याचा आग तोडला. तो पळू लागला. अरे नवीन बांड पोऱ्या का बोलतो? मामाच्या 7 हाताच्या उडणाला उद्या भांडला, धटणीला पाडला आणि दातानी नरदाता बिस्किट का तो मान वंदना दिली नाही. ऐका,
तानाजी मालुसरे. म्हणून ज्याला हात नाही त्याने किल्ला कमावला तो तानाजी मालुसरे नरवीर. ज्याला शेर नाही त्यांनी धडानी 100 पठाण पाडली ते पुरंदरला. मोरार बाजी प्रभू. अरे वाघ फाडतो तो संभाजी. दिल्लीचा फाडा पुण्याला भेडतो तो धनाजी संताजी. आणि पोठानी तोडतो तो शिवाजी. आणि जे भवानी म्हणतो तो आज मराठा. म्हणून एक मराठा लाग. महाराजांची संख्या किती? 15 कोटी कॉलेज करता. आज किती? 1,40 कोटी. देशाला रक्षण करणे. 80 वर्षाच्या म्हातार धन्यवीर बाळासाहेब शाहीर मिळेल महाराष्ट्राचा भगवा फडकवला दिले. हार हार महादेव. या आपल्या इच्छेने देईन समाधान. धन्यवाद. जय शिवाजी. तर मित्रांनो, आपला हा जो किल्ला आहे तो पाहून झालेला आहे. खरं तर जितक्या जागा मला पाहता येतील तितक्या मी पाहिल्या, कारण की 3च तास होते आणि आता दिवस पण संपतच आला आहे, संध्याकाळ होत आली आहे. त्याच्यामुळे खाली जायचा म्हणजे घरी रिटर्न जायचा वेळ आलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा. आणि असेच गड किल्ले आणि पर्यटन स्थळे पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करायला विसरू नका, म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.